इयत्ता 10वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांना सुप्रिय नमस्कार. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण अर्थनियोजन या प्रकरणास सुरुवात करत आहोत. अर्थनियोजन या प्रकरणामध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये जी कर प्रणाली आहे, जीएसटी ज्याला म्हणतो, आपण नेहमी कोणताही व्यवहार करत असताना एखादी वस्तू घेतली तर त्या वस्तूमध्ये आपल्याला एक कर लागत असतो आणि तो कर शासनाकडे जमा होत असतो. त्या कराचा आकार वेगवेगळा असतो. 5% पासून 28% पर्यंत कर आहे. तर ह्या कराचं नाव आहे जीएसटी. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तो जीएसटी हा सरकारकडे जातो आणि ह्या जीएसटी मध्ये दोन भाग असतात, सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे केंद्र सरकारचा सेंट्रल जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी म्हणजे राज्याचा जीएसटी आणि हा केंद्राचा जीएसटी. अशा प्रकारचे दोन भाग असतात. समजा जीएसटीचा दर इथं 28% असेल तर सीजीएसटी 14% असते आणि एसजीएसटी 14% असते. म्हणजे याच्या 50% मध्ये दोन्हीकडे विभागणी होत असते. केंद्राकडे अर्धा आणि राज्याकडे अर्धा. वस्तू व सेवा कर असे याचं मराठीमधलं नाव आहे. गुड्स म्हणजे वस्तू अँड सर्व्हिस म्हणजे सेवा, टॅक्स म्हणजे कर. वस्तू व सेवा कर यावर आधारित हा आपला पूर्ण पाठ आहे. तर या पाठामध्ये आपल्याला हा भाग शिकायचा आहे. ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आली आहे मुलांनो. आणि या कर प्रणालीनुसार आपल्या देशामध्ये विविध प्रत्येक वस्तू एक देश एक बाजार एक कर असं जे प्रणाली आहे, असं घोषवाक्य आहे. म्हणजे या देशामध्ये पूर्ण एकच कर प्रणाली या ठिकाणी या जीएसटीच्या माध्यमातून सरकारनं लावलेली आहे. त्या सर्व कर प्रणालीचा कशा प्रकारे टॅक्स लागतो तो अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर मुलांनो, यातील पहिला सराव संच आहे 4.01. यामधील आपण या ठिकाणी 3 गणित घेतलेले आहेत. या 3 गणिताचा आपण या ठिकाणी अभ्यास करूयात. पहिलं गणित सांगितलेलं आहे. या गणिताच्या माध्यमातून आपण हे प्रकरण समजून घेऊयात. 4.01 4.02 या दोन सराव संचामध्ये आपल्याला जीएसटी ही कर प्रणाली याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे बेटा. मग आता पहिला जो प्रश्न सांगितलेला आहे त्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बेटा? पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे. तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती असेल? आताच तुम्हाला सांगितलं बेटा, जीएसटीचा दर 5% पासून 28% पर्यंत असतो. काही वस्तूंना तो 0% सुद्धा असतो. मग 12% दर आहे सांगितलेला आहे जीएसटीचा आणि तो दर काय असतो जीएसटीचा? सीजीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे केंद्राचा जीएसटी आणि राज्याचा जीएसटी दोघांमध्ये समान विभागला जातो. म्हणजेच आपल्याला सीजीएसटीचा आणि जीएसटीचा एसजीएसटीचा दर काढायचा आहे. जीएसटीचा दर बरोबर आहे किती? दर सांगितला 12%. एसजीएसटीचा दर किंवा सीजीएसटीचा दर, सीजीएसटीचा दर बरोबर आहे एसजीएसटी चा दर. हे दोन्ही दर बरोबर असतात बेटा. सीजीएसटीचा दर आणि एसजीएसटीचा दर दोन्ही दर बरोबर असतात. बरोबर आहे किती असतात? जीएसटी भागिले 2. जीएसटीचा दर भागिले 2 बरोबर आहे. जीएसटीचा दर किती आहे? 12% आहे. मग 12 भागिले 2 बे 1 बे 5 10 बे 1 12 बरोबर आहे 6%. म्हणजे सीजीएसटीचा दर आणि एसजीएसटीचा दर दोन्ही किती आहे? 6% आहे. अतिशय सोपं गणित आहे. अशा प्रकारचं गणित 1 गुणाला येऊ शकते. मग आपण हे अशा प्रकारे सोडवायचं. म्हणजे सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर हे बरोबर असतात. लक्षामध्ये ठेवा नेहमीसाठी. आणि ते किती असतात? जीएसटी भागिले 2 असतात बेटा. हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे जीएसटीचा 2 भागलं की आपलं सरळ सरळ उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर 9% असेल तर एसजीएसटीचा दर किती? तसेच जीएसटीचा दर किती? आता किती सांगितला? सीजीएसटीचा दर किती सांगितला? बरोबर आहे 9% सांगितला. म्हणून सीजीएसटीचा दर, आता एसजीएसटीचा दर आपल्याला विचारलेला आहे, तर एसजीएसटीचा दर बरोबर आहे. एसजीएसटीचा दर कोणाबरोबर असतो? सीजीएसटीच्या दराच्या बरोबर असतो. सारखाच असतो. एक दर दिला आणि दुसरा दर विचारला तर सरळ सरळ त्याच्या बरोबर हे लिहून टाकायचं आणि त्याचं उत्तर घ्यायचं. म्हणजे एसजीएसटीचा दर बरोबर आहे सीजीएसटी चा दर
बरोबर आहे 9%. संपलं उत्तर. तसेच जीएसटीचा दर किती? मग जीएसटीचा दर बरोबर आहे एसजीएसटी चा दर अधिक सीजीएसटी चा दर. बरोबर आहे. एसजीएसटी किती आला? 9 आला आणि सीजीएसटी किती आहे? 9च आहे. बरोबर आहे. म्हणजेच दर किती आहे? 9%. 9% निवडल्यास 9% अधिक 9% बरोबर आहे. किती टक्के झाला बेटा? 18% झाला. मग जीएसटीचा दर किती झाला? 18%. अतिशय सोपे 2 उदाहरण होते, आपण या ठिकाणी सोडवले. तर तिसरा प्रश्न आहे बेटा, काय सांगितलं तिसऱ्या प्रश्नामध्ये? मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी ₹2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डब्बे विकले म्हणून सांगितलं. मेसर्स रिअल पेंट या कंपनीनं काय केलंय? प्रत्येकी ₹2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डब्बे विकले. जीएसटीचा दर 28% असल्यास कर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये आकारला असेल? जीएसटीचा दर सांगितला आणि याच्यावर आपल्याला सीजीएसटी व एसजीएसटीचा दर या ठिकाणी दर नाही, सीजीएसटी व एसजीएसटीची रक्कम या ठिकाणी काढायची आहे. मग त्यांची एकूण विक्री किंमत, विकलेला आहे मेसर्स रिअल पेंटनं, या दुकानदारांनी, मेसर्स रिअल पेंट या दुकानदारांनी ₹2800 किमतीचे 2 डबे विकले. मग त्यांची एकूण विक्री किंमत, एकूण विक्री किमतीवर जीएसटी काढावा लागतो. एकूण विक्री किंमत बरोबर आहे ₹2800 किमतीचे 2 डबे, म्हणजे 2800 गुणिले 2, 200, 200, 2 16 6, हाताला 1 2 4 आणि 1 5, म्हणजे ₹5600 एकूण विक्री किंमत. आता जीएसटीचा दर किती आहे बेटा? 28% सांगितला. मग आपण काय करू? एखाद्या वेळेस त्यामध्ये अशा कोणत्यामध्ये जीएसटी सुद्धा विचारला जाऊ शकतात. अगोदर आपण काय करू? याची जीएसटी काढू. मग जीएसटीच्या नंतर जीएसटी जी येते त्या जीएसटीला किती न भागल्यानंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी मिळते बेटा? तर 2 न भागल्यानंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी मिळत असते. मग अगोदर जीएसटी काढू आपण. जीएसटी चा दर सांगितला. दर म्हणजे किती पैकी असतो बेटा? 100 पैकी. समजा एकूण रक्कम म्हणजे एकूण विक्री किंमत म्हणजे करपात्र किंमत, याला म्हणतात करपात्र किंमत. करपात्र किंमत समजा ₹100 असेल तर त्याच्यावर ₹28 जीएसटी द्यावा लागतो. मग इथं करपात्र किंमत किती आहे? ₹5600 आहे. यालाच आपण करपात्र किंमत असंही म्हणू शकतो. म्हणजे ₹5600 कर लागेल आणि जीएसटीचा दर किती? 28%. म्हणून जीएसटी ची रक्कम किती होईल बेटा? बघा बरं, जीएसटीची रक्कम, कोणत्याही रकमेचे कोणतेही टक्के कसे काढायचे बेटा हे आपल्याला कळायला पाहिजे. मग 5600 चे 28% कसे काढायचे? मग ज्या रकमेचे जेवढे टक्के काढायचे बेटा त्या रकमेला तेवढ्या संख्येनं गुणायचं असते. म्हणजेच 5600 ला या ठिकाणी 28% म्हणजेच टक्के म्हणजे किती पैकी असतात? 100 पैकी असतात. म्हणजे 28 भागिले 100 न 28 न गुणायचं आणि 100 न काय करायचं? त्याला भागायचं असते. म्हणजेच 5600 गुणिले 28 भागिले 100, तर 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. बरोबर आहे. 28 चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा. 28 एका 28, 28 2 56, 28 3 84, 28 चौक 112, 28 5 140, 28 7 168 ला 8 हातचे आले 16. 28 एका 28, 28 2 26, 28 3 28 56, 28 3 84, 28 चौक 112, 28 5 140, 140 आणि 16 156 होत बेटा. 156 म्हणजे ₹1568 ही जीएसटी ची रक्कम झाली. आपल्याला काय विचारलंय? सीजीएसटी व एसजीएसटी ची रक्कम किती रुपये आहे? मग सीजीएसटी, म्हणून सीजीएसटी बरोबर आहे एसजीएसटी बरोबर आहे जीएसटी भागिले 2. ही रक्कम आहे, ही टक्के नाही बेटा. ही काय आहे? रक्कम आहे. सीजीएसटी ची रक्कम आणि एसजीएसटी रक्कम. म्हणजेच 1568 भागिले 2.
बे एक बे, बे साती 14, 15 मधून 14 गेले, एक उरले बेटा 16 झाले, बे आठी 16 आणि बे चोक 8. म्हणजेच सीजीएसटी ची रक्कम, सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये आकारला असेल, म्हणून कर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी प्रत्येकी 784 रुपये आकारला असेल. जो प्रश्न विचारलाय त्या भाषेमध्ये खाली उत्तर लिहिलं आपण. म्हणजेच एकूण आता इथं काय केलं आपण, जीएसटी ची रक्कम काढली बेटा आणि जीएसटी ची रक्कम काढून आलेल्या रकमेला काय केलं, 2 न भागलं. म्हणजेच 2 न का भागलं, सीजीएसटी अर्ध्या विभागली जाते, अर्धा भाग सीजीएसटी कडे जातो आणि अर्धा भाग एसजीएसटी होतो, म्हणून या जीएसटी ला 2 न भागलं. मग 1568/2 म्हणजेच 784 रुपये या ठिकाणी आलेला आहे. आणि याच गणिताला असंही सोडवतात ते, जीएसटीचा दर बरोबर आहे 28%, मग सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर बरोबर 28/2 म्हणजेच किती, 14%. मग सीजीएसटी ची रक्कम बरोबर सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर आहे 5600 गुणिले 14/100. म्हणजेच आपल्याला सरळ इथे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून सरळ 784 सुद्धा काढता आलं असतं. आपण जीएसटी काढून काढलं आणि सरळ असं सुद्धा काढता आलं असतं. दोन्ही प्रकारे सोडवता येते. तर अशा प्रकारे हे आपण पहिलं, दुसरं व तिसरं गणित या ठिकाणी सोडवलं आहे. पुढील गणित पुढील व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.